नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. कांदा संदर्भातील कांद्याच्या भावात वाढ होणार, कधी, किती आणि कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तरी महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनल असाल तर महा हवामान आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत असते. समजू शकता, कांदा आणण्यासाठी येवल्यात धरणे. खरीपातील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान केले असताना शेतकऱ्यांना प्रतिकूलतेवर मात करत कांद्याचे चांगले पीक पिकवले, मात्र मातीमोल भावामुळे गुंतवलेल्या भांडवलही मिळेनासे झाले. त्यामुळे कांद्याला 3,000 रुपये हमीभाव द्या. आजपर्यंत विक्री झालेल्या कांद्याला प्रति क्विंटल 1,500 रुपये प्रमाणे अनुदान द्यावे, कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने प्रतिकात्मक टिमक्या वाजवून आंदोलन करण्यात आले. यावेळी येथील तहसील कार्यालयासमोर पदाधिकाऱ्यांनी सकाळी सुमारे 2 तास आंदोलन केले. होळीच्या निमित्ताने वाजवली जाणारी येंडल्यातील प्रसिद्ध टिमकी वाजवत यावेळी शासनाने लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे, मका हमीभाव केंद्राने मर्यादित वाढवली पाहिजे, कोण म्हणत देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अशी विविध घोषणा देत यावेळी आंदोलन करण्यात आले. टिमक्या आवाजाचे व घोषणाची तहसील कार्यालयात परिसर दणाणून गेला होता. मागण्या निवेदन नायब तहसीलदार पंकज नेवसे यांना देण्यात आले. आदी पदाधिकारी, शेतकरी बांधव यावेळी उपस्थित होते. तर धन्यवाद. आणि अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचत आहोत. जास्तीत जास्त व्हिडिओ नक्की शेअर करा, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांपर्यंत नक्कीच पोहोचवा, जेणेकरून त्यांनाही ताजे आणि महत्त्वाचे अपडेट कळेल. तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारावरच्या अपडेट्स. तोपर्यंत इथे थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. धन्यवाद. लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करावं सांगा. तर भेटूया पुढील व्हिडिओ अशा का माहितीपूर्ण कांदा बाजाराच्या अपडेट्स. तोपर्यंत थांबतो आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. जास्तीत जास्त नक्कीच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. तर भेटूया पुढील. धन्यवाद.